नमस्कार, माझं नाव अंकिता पाटील. मी आज तुम्हाला कंपोस्ट खत कसे तयार करायचे याबद्दल माहिती सांगणार आहे. बाटली घेतली आहे, बाटलीला खाली छिद्र पाडलेलं आहे. त्यानंतर सुका कचरा आहे, चहापूड आहे, शेणपूड घेतलेला आहे, राख आहे, माती आहे, ओला कचरा आहे, त्यामध्ये फळांची साले आहेत, त्यानंतर लिंबूची सालं आहेत. त्यामध्ये सुका कचरा टाकणार आहोत. सुका कचरा व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर मी ओल्या कचऱ्याचा वापर करते. आपण ओल्या कचरा याच्यामध्ये टाकणार आहोत. ओल्या कचऱ्यामध्ये फळांची सालं असते, सुकलेली फुलं असते, या सगळ्याचा वापर मी केलेला आहे. त्यानंतर परत अनेकदा मी या सुका कचरा आणि ओला कचरा यांचे थर देणार आहोत. त्यानंतर मी चाकूचा वापर केलेला आहे. चाकू ही सुकी असावी. आणि मी कडीलिंबाची पानं आणि ज्या काड्या आहेत त्या काड्याही तोडून घालत आहे. हळदीचा वापर करत आहे. हळद ही एक प्रकारची अँटीबायोटिक आहे, त्यामुळे हळदीचा वापर करत आहे. मी थोडी मातीचा वापर करत आहे. मातीचा वापर करत आहे. त्यानंतर शेवटी पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे पाण्याचा आपण सगळीकडे असं फवारा करून घ्यायचा. मिनिमम एक जीव व्हायला 40 ते 45 दिवस लागतात. झालेले आहे. त्यामध्ये पण तुम्ही कचरा कसा टाकता यावर पण ते कंपोस्ट खत अवलंबून आहे. जर आपण कचरा आहे असं टाकला तर कंपोस्ट खत तयार व्हायला वेळ लागतो, पण जो कचरा आम्ही चिरून टाकलेला आहे असा जर तुम्ही टाकला तर कंपोस्ट खत हे लवकरात लवकर तयार होतो. आम्ही ही झाडे लावलेली आहोत आणि कंपोस्ट खत तयार झाल्यानंतर यामध्ये आम्ही कंपोस्ट खत घालणार आहोत. म्हणायचं आहे की ग्रीन जयसिंगपूर, क्लीन जयसिंगपूर, माझा कचरा माझी जबाबदारी एवढेच.